वा वा वा, खतरनाक. कसं आहे? छानपैकी तर्री आलेली आहे मस्त. आणि चिकनचे पीस बघू आपण. एक नंबर शिजलंय बघा. तर मित्रांनो, आपण जरा आज मस्त वेगळी रेसिपी करतोय. पहिल्यांदा आपण हा भोपळा कट करून घेऊ. पहिले ह्याची प्रोसेस करू आणि मग बाकीचं आपण सगळं मटेरियल कटिंग करून घेऊ. आता याला काही जास्त कट नाही करायचं आपल्याला, फक्त थोडंसं वरचं तोंड उघडायचं याचं. हे बघा, असं मस्त छान गोल कटिंग झालं आहे आपलं. आता आपण यातलं सगळं मटेरियल काढून घेऊया. छानपैकी आपलं गोल कटिंग झालं आहे, जसं आपल्याला पाहिजे होतं तसं. आता आपण हे सगळा गाभा आतला काढून घेऊया. आता हो, कसं झालं मस्त मोकळा आतून. एकदम छान मोकळा झालाय. सगळं मटेरियल काढलं आपण त्यातलं. पुदिना कट करून घेऊया. त्याला पण बारीकच कट करतो. कट करून झालं आता कांदा वगैरे. आता आपण हे चिकन आहे मस्तपैकी त्याला धुवून घेऊया. 2-3 पाण्यामध्ये धुवून घेऊ चांगलं त्याला. तर आता आपण चिकन धुवून घेतलंय, भाज्या झाल्या आहेत. आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये एक एक मटेरियल टाकून घेऊया. झाकण काढून घेऊ पहिलं. हे झाकण आहे. आपण काय करू, एक मस्त लेअर करू याचे. मला कांदा टाकतो. त्याच्यानंतर हे आपले चिकनचे पीस. 1 किलो साधारणतः चिकन घेतलं आपण. एक किलो ह्याच्यामध्ये आरामशीर शिजून जाईल. चिकन मस्त 2-3 पाण्यात धुवून घेतले आपण. चिकन 1 किलो. चिकन आपलं घालून झाले. आता आपण 1 वाटी छानपैकी सर्व मसाला मिक्स केलेला आहे. हा 1 वाटी आपण मसाला घातला याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण थोडी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालतोय त्याच्यावरती. त्याच्यानंतर ही हळद आणलेली मी, थोडी हळद घालूया वरतून. आपण हिरवा मसाला आणला बनवून वाटण करून. याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर, मिरची हिरवी सर्व पदार्थ याच्यामध्ये वाटून घेतलेले. तर हा आपण वाटणाचा मसाला घालूया याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये तेल घालूया थोडंसं.
साधारणतः एक पळीभर मी तेल घातलं याच्यामध्ये आणि पाणी टाकायची काय आपल्याला गरज नाही, याला आपोआप पाणी सुटणार आहे. याला थोडंसं मिक्स करून घेऊ आपण असं चमचानी. म्हणजे आतमध्ये छानपैकी सगळ्या पीसला मसाला लागेल. चवीनुसार याच्यावरती मीठ घालून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स केले आहेत. हे आता झाकण आपल्या डांग्या भोपळ्याचं हे मस्त लावून घेऊ पद्धतशीर. याला आकार कसा आहे याला एकदम बरोबर लावायला लागणार आहे. ओके. मित्रांनो आता आपण हे चिकन आपलं शिजवायला ठेवूया. छानपैकी थोड्या वेळात शिजल. याला आपण आता वरून पण थोडीशी सरपण टाकून चारी बाजूने याला जाळ देऊया थोडासा. चूल चालू आहे. आता आपण याच्यावरती भात शिजवून घेऊ. चिकनला छानपैकी चारही बाजूने जाळ लागलेला आहे. एक 10-15 मिनिटातच रेडी होईल ते. हां, एक 10-15 मिनिटातच रेडी होईल. हे आपलं चिकन आणि राईस. राईस आपलं मस्त तयार झालेलं आहे. भात शिजलेला आहे छानपैकी. पोळी वा वा वा, खतरनाक. कसं आहे? छानपैकी तर्री आलेली आहे मस्त. आणि चिकनचे पीस बघू आपण. हे बघा, एक नंबर शिजलंय बघा. यावंच लागतंय. हातामध्ये घेतल्या आपला घरचा भात तांदूळ आहे इंद्रायणी. आता चिकन एक नंबर बा. तर्री पाणी टाकायची गरजच नाही लागली. हे बघा मस्त आहे की चिकनला पाणी सुटलंय. वास पण खूप छान येतोय. हा हा हा, छानपैकी चिकन शिजलं आपलं. गरम आहे. गरम आहे चिकन. आज डांग्या भोपळ्यामध्ये आपण चिकन केलंय. एक नंबर. क्वालिटी क्वांटिटी. चिकनला क्वालिटी.